28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पाण्यासाठी लाल बावट्यांचा भडका, ग्रामसेवकाला पाजले खड्यातले पाणी। विक्रमगड तालुक्यात पाण्याच्या मागणीसाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाने 23 किलोमीटर लॉंग मार्च काढला होता। मोर्चात मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही, यावरून पक्षाचे पदाधिकारी संतापले। विक्रमगड पंचायत समितीत गेले तेव्हा पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे उघड झाले। भडकलेल्या कार्यकर्त्यांनी तालुका अधिकारी आणि ग्रामसेवकाला सोबत घेऊन बालापूर, केगवा, कराचीपाडा गावी धडक दिली। तिथे ओहळाच्या काठेला खडा खोदून काढलेल्या दूषित, घाणेरड्या पाण्याची वस्तुस्थिती पाहायला लागली, जे आदिवासी समाज रोज पितोय। क्रोधित पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तसाच पाणी पाजला। हे पाणी प्या, अखेर पाणी पाजला। 24 तासात बिसलेरी नाही दिली तर पुढचं आंदोलन अनोख आंदोलन करू, अशी अल्टिमेटम देऊनच ते शांत झाले। यावेळी पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी कॉम्रेड शेरू वाघ, तालुका सह सेक्रेटरी कॉम्रेड प्रकाश भोये, अखिल भारतीय किसान संघटना अध्यक्ष कॉम्रेड दिनेश भेकरे, कॉम्रेड विश्राम गिंबळ, कॉम्रेड विजय मलावकर, कॉम्रेड रुकेश खुताडे, कॉम्रेड संदीप माडा, कॉम्रेड हेमंत खरपडे, कॉम्रेड अरुण भोरे, कॉम्रेड नीलम धिंदा, कॉम्रेड बंदेश वर्धा सह मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। पाण्याच्या या खडकगाडीतून लाल बावट्यांचा रौद्र चित्रण उघड झाले। कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली, विक्रमगड ब्युरोची रिपोर्टर।